या ठिकाणी आई तुळजाभवानीचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या ठिकाणच्या तुळजाभवानी मंदिरच्या संस्थानात तुम्ही बघू शकता की जिकडे तिकडे कचरा पडलेला आहे आणि कचऱ्यामध्ये या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या या परड्या अशा कचऱ्यात टाकल्या जात आहेत आणि या कचऱ्याच्या ठिकाणी या ठिकाणी असणाऱ्या या परड्यांचं म्हणजे देवीचं जे या ठिकाणी वाहन आहे त्या वाहनाचा या ठिकाणी अपमान होत आहे। मग या ठिकाणी कचऱ्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही बघू शकता की पूर्ण या ठिकाणी देवीचे पोत आहेत, जे पोत आहेत ज्या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तुळजाभवानीच्या प्रत्येक कचऱ्यामध्ये तुळजाभवानीच्या पार्किंगमध्ये तुळजाभवानीच्या परिसरामध्ये अशा प्रकारे जे देवीचं वाहन आहे त्या वाहनाची लोक आपल्या डोक्यावर घेऊन आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या पूर्ण शरीराला मिरवत असतात। परंतु या ठिकाणी तुळजापूरच्या या पावन नगरीमध्ये तुम्ही बघू शकता की तिकडल्या कचऱ्यामध्ये हे देवीचे परडी आणि या ठिकाणी पोत मात्र तुम्हाला कचऱ्याच्या स्वरूपात दिसतील। तर मग या ठिकाणी मला सांगायचंय की या ठिकाणी जर एखाद्यानं काडी लावली, आग लावली किंवा या ठिकाणी एखादा ज्वलनशील पदार्थ जर पडला तर हा कचरा पूर्ण पेटून आजूबाजूच्या गाड्याला काय किती स्फोटक होईल, किती जणांचे जीव जातील, किती गाड्यांचं नुकसान होईल, हे काय आहे। मी काय म्हणतो, हे प्रशासन, नगर परिषद, तुळजाभवानी मंदिर संस्थान ट्रस्टीच्या वतीने हा चाललेला या ठिकाणचा सर्वसामान्य माणसाबरोबरच येणाऱ्या तुळजाभवानीच्या भक्तावरचा सुद्धा अन्याय आहे। तर मग या ठिकाणच्या पार्किंगला शासकीय GR नुसार कुठल्याही प्रकारची सोय नाहीये। जिकडे तिकडे कचरा आलेल्या यात्रेकरूंना उठायला बसायला आणि या ठिकाणी विश्रांतीसाठी कुठल्याही प्रकारची सोय नाहीये। संडास बाथरूम आहेत तर त्या ठिकाणी अवाढव्य पैसे घेऊन तुळजाभवानीच्या भक्तांची लूट केल्या जाते। खरंच येणाऱ्या तुळजाभवानीच्या भक्तांना न्याय मिळेल का? गाडी पेटल्यावर वगैरे काय सांगायचं? एखाद्याने गाडी टाकली पेटल्या गाड्या काय करायचं सांगा नागराला घ्या आपल्या महाराज मी टायमाला असतं माझ्या। मी तुळजापूर शहरातील पार्किंगच्या ठिकाणी आलेलो आहे आणि तुळजाभवानी मंदिरच्या या पार्किंग मध्ये बघू शकता तुम्ही मी कचऱ्यामध्ये उभा टाकलेलो आहे। पूर्ण तुळजाभवानी मंदिरच्या आजूबाजूच्या पार्किंग मध्ये प्रत्येक पार्किंगला ही कचऱ्याची बोंब आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाहीये, काय नाहीये आणि तुळजाभवानीच्या भक्तांना या ठिकाणी 70 रुपयाच्या पर्यंतच्या त्याच्यापेक्षाही मोठ्या पावत्या वसूल केल्या जातात। मग या ठिकाणच्या असणाऱ्या टेंडर मालक, पार्किंगचे मालक, या ठिकाणची नगर परिषद, या ठिकाणचे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे ट्रस्टीचे जे ट्रस्टीच्या वतीने या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारची स्वच्छतेची सोय नाहीये। मग आलेल्या तुळजाभवानीच्या भक्तांना या ठिकाणी घाणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे। मग ही होणारी जनतेची लूट, तुळजाभवानी भक्तांची लूट आणि या तुळजाभवानीच्या प्रत्येक पार्किंग मध्ये या कचऱ्याची लूट असलेली घाणीचे साम्राज्य याला जबाबदार कोण? या ठिकाणचे जिल्हाधिकारी, या ठिकाणचे तुळजाभवानी मंदिर संस्थान ट्रस्ट, नगर परिषद सदरील टेंडर मालकावर कारवाई करेल का? त्या टेंडर मालकाला टेंडर दिल्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने किंवा नगर परिषदच्या वतीने मात्र सर्वसामान्य तुळजाभवानीच्या जनतेला लुटण्याचं काम चालू आहे। मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे, तुळजापूर।